सर्वांना गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता गणपती बाप्पा आलेले आहेत घरी, तर त्यांच्यासाठी नैवेद्यासाठी भरपूर पदार्थ आपण करतो। नैवेद्याला गोडाचे असतात, कधी तिखट असतात, कधी चटपटीत असतात। तर आपले मोदक करून झालेले आहेत, तळणीचे, उकडीचे लाडू करून झाले, करंज्या करून झाल्या, गौरींसाठी सगळे पदार्थ झाले। आता आज गणपतीला काय करायचं आज नैवेद्य आरतीसाठी, म्हणून मग मी काय केलं, आज ठरवलं मस्तपैकी असा गोडाचा एक पदार्थ बनवायचा, तो म्हणजे चंपाकळी। तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मैदा इथं मी 1 बाउल घेतलेला आहे आणि त्याच मेजरमेंटप्रमाणे मी अर्धी वाटी, अर्धीला जरासं म्हणजे 1 वाटी व्हायला थोडंसं कमी असेल इतकी साखर येते। साखर ही आपल्या गोडाच्या आवडीनुसार, अगदी फार पण गोड असं आपल्याला नको आहे, म्हणून मी इथं थोडीशी वाटीला थोडी कमी अशी साखर घेतली आणि एक 4 ते 5 वेलची। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ यामध्ये घालू शकता, मी जायफळ घालणार नाही आहे, मी फक्त वेलची घालणार आहे। तर आपल्याला साखरेचा करून घ्यायचा आहे पाक, त्यामुळे आता हे थोडंसं आपण बाजूला ठेवूया। मैद्याचं काय करायचं ते पाहूयात। तर मैदा आपण काय करायचं आहे, चाळून घेतलेला आहे हा स्वच्छ। आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचं आहे म्हटल्यावर थोडंसं चाळून वगैरे बघूनच घ्यायचं। आता आपण हे छानपैकी ह्याच्यामध्ये 1 चिमटभर मीठ घालूयात। तर हे बघा, आपण इथं फक्त 1 चिमट असं फक्त आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मऊसर आपल्याला छान पीठ असे हे मैदा हा मळून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपण असं पीठ छान असं हे मैदा असं मळून घेतलेलं आहे मस्तपैकी। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मोहन वगैरे काय टाकायची गरज नाही आहे बरं का। तर आता हे आपण असं छान मस्त असं भिजवून घेतलेलं आहे। तर आता हे 1 अर्धा तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तुम्ही म्हणताल हे एवढंसंच आहे, तर ह्याच्यामध्येच भरपूर होतात आपल्या चंपाकळी। तर आता आपण हे मस्तपैकी झाकून ठेवूया 1 अर्धा तासासाठी आणि मग नंतर आपण पुढची प्रोसिजर करूया। तर आता आपलं हे मैदा मळून ठेवलेला आहे, तो छानपैकी अर्धा तास होईपर्यंत आपण काय करूयात, आपण वेळ वेस्ट न घालवता, कारण आपल्याला आरतीच्या नैवेद्याला बनवायचं आहे, त्यामुळे वेळ न घालवता आपण काय करूयात, आता अगोदर आपण पहिला पाक तयार करायला ठेवूयात। तर हे आपण ही जर 1 वाटीला थोडीशी कमी साखर आहे, मला जास्त गोडाचं नको आहे म्हणून मी थोडंसं कमी केली आहे। तर जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर हे बघा, जेवढी साखर होती तेवढंच पाणी। आता हे आपल्याला काय करायचं आहे, साखर अगोदर विरघळून घ्यायची आहे छानपैकी आणि मगच आपल्याला तो पाक करायला ठेवायचा। त्यानं काय होतं, पाक लवकर बनतो, त्यामुळे साखर आपण विरघळून घेऊयात। हे बघा, आपली साखर ही अशी विरघळलेली आहे, थोडीफार आहे, काय हरकत नाही। तर आता हे छानपैकी आपण मीडियम फ्लेमवर थोडं 1-5 मिनटं ठेवूया आणि नंतर लो फ्लेमवर आपण ठेवूयात। चला मग, तर हे बघा मैत्रिणींनो, 1 अर्धा तास झालेले आहे। तर आता आपण बघूयात आपलं कसं झाले हे पीठ। हे बघा, इतकं छान असा गोळा तयार झालेला आहे, एकदम मऊसूत छान लोण्यासारखा असा गोळा झालेला आहे। तर आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या आपण पारी लाटून घेऊया त्याच्या। आपण करंजीला कसं लाटतो बघा, सेम तेच प्रोसिजर, अगदी मस्त अशी आपण याची छान पारी लाटून घ्या, 1, 2, 3। आपल्याला अगदी पातळ पण आणि जाड पण लाटायची नाहीत बरं का। ह्या पायऱ्या मीडियम आपल्याला, ह्या अगदी जाड नाही अगदी पातळही नाही, अशा लाटून घ्यायच्या आहेत। आणि आपल्याला छोट्या हव्या असतील तर छोटी पारी लाटायची, थोड्याशा मोठ्या हव्या असतील चंपाकळी तर थोडी मोठी पारी लाटायची। अशा आपण ह्या अशा छानपैकी अशा एकसारख्या पारी लाटलेल्या आहेत, 4 पारी लाटून घेतलेल्या आहेत आपण ह्या मस्तपैकी। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या आपल्याला कट करायचे आहेत। तर कशा कट करायच्या आहेत, तर फक्त सेंटरमध्येच कट करायचे आहे, आपल्याला ह्या साईडला अशा कट करायच्या नाही आहेत। हे बघा, फक्त आपण अशा सेंटरला अशा कट करून घ्यायच्या आहेत, ही साईड जॉईंटच ठेवली पाहिजे। हे बघा, तर आपल्याला हे अशा प्रकारे कटिंग केलं पाहिजे। हे बघा, झालेलं आहे आपलं। तर आपण काय करायचं आहे, हलक्या हाताने आपल्याला हे फक्त असं गुंडाळत जायचं आहे। हे बघा, ही जे पारी सुटली पाहिजे, इथून कटिंग नाही आहे आपण केलेलं। तर हे असं छान झालं की आपल्याला इथं हे असं पॅक करायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या उलगडणार नाही। हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला ह्या अशा छान आपल्याला करून घ्यायच्या आहे।
तर ही झाली आपली एक चंपाकळी. ही आता आपल्याला तेलात तळायची आहे बरं का. ही तळल्यावर खूप सुंदर याचा आकार येतो. तर असं आपण ह्या सगळ्या करूया. मी अजून एक करून दाखवते. तर हे बघा आपले एक 10 मिनटं झाले. 10 मिनटात आपला हा पाक तयार झालेला आहे. आपल्याला हा एकतारी पाक करायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा झाला आपला पाक. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची आत्ताच टाकून घ्यायची आहे आणि 1-2च मिनटं आपल्याला फक्त वेलचीचा त्यात फ्लेवर ॲड झाला पाहिजे. फक्त 1-2 मिनटं आपल्याला फक्त अजून हे गरम करायचं आहे. पाक आपल्याला एकतारीच करायचं आहे बरं का. तर हे छान असं आपलं झालेलं आहे आणि आपण पाकाचं करूयात बंद आणि तो ठेवूयात झाकून. ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये केसर खड्या पण टाकू शकता. मी टाकलेल्या नाही आहेत. पाक तुम्ही अजून एकदा बघा. हे बघा शेवटचा जो थेंब आहे की नाही तो बघायचा आणि म्हणजे आपल्याला कळतं की हे बघा एकतारी हा पाक आपला झालेला आहे. तर आता हा आपण बंद करून ठेवूयात आणि झाकून ठेवूयात जेणेकरून ह्याच्यात वेलचीचा फ्लेवर ह्यातच राहील. तर हे बघा अजून एक आपण कट करून घेऊयात. तर हे अगदी डीपली कट करायचं बरं का आणि अगदी नाजूक पाहिजे असतील ना तर अगदी जवळजवळ कटिंग करायचं आहे. हे बघा अशा खूप छान पाकळ्या तयार होतात. ह्याच्यानंतर आपण जवळजवळ जर असं केलं ना तर इतक्या सुंदर पाकळ्या तयार होतात. ह्याच्या खूप मस्त पाकळ्या तयार होतात. तर आता आपल्याला ह्या काय करायच्या आहे तुम्हाला दाखवते. हे बघा ह्या अशा प्रकारे आपल्या अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या गुंडाळत जायच्या आहेत. हे बघा इतक्या सुंदर होतात ना ह्या. अगदी बारीक बारीक पाकळ्या केल्या ना नाजूक अगदी छान होतात. आणि हे एक्स्ट्राचं आपण थोडंसं काढून घ्यायचं कारण अगदी जाड पण ठेवायचं नाही आहे आपल्याला हे. आणि हे खरं खूप व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. हे बघा किती सुंदर झाली की नाही आपली. तर आता आपण अशा सगळ्या करून घेऊयात. तर हे बघा मैत्रिणींनो ह्या अशा प्रकारे आपले संपूर्ण ह्या चंपाकळे लाटून आणि कट करून तयार आहेत. तर आता आपण ह्या काय करायच्या आहेत छानपैकी तळून घ्यायच्या. तुम्ही तेलातही तळू शकता किंवा तुपातही तळू शकता. तुपात तळल्या तर अगदी मस्त लागतात. तेलात तळल्या तरी काही हरकत नाही. टेस्टमध्ये तशी काही फरक पडत नाही. तर आता आपण हे छानपैकी तळून घेऊयात. बघा आपला पाक हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. मी फक्त गाळून घेतला. गाळून घेतला म्हणजे का आपण ही वेलची टाकलेली तर त्याच्यावर आपल्याला काळे काळे असं वेलचीच आपल्याला हे नको होतं मला म्हणून मी हा गाळून घेतलेला आहे. तर हे वेस्ट जात नाही. आपण ह्याच्यामध्ये चहा वगैरे करू शकतो. तर हे बघा अशा प्रकारे हे आपलं गाळून तयार आहे. गरम करायला ठेवलेलं तर तेल आपलं छान असं तापलेलं आहे. अगदी पण कडक तापवायचं नाही आहे कारण ह्या करपायला नकोत. आणि आपण हे छानपैकी ह्याच्यामध्ये सोडून आपल्याला गोल्डन कलरवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्या सगळ्या तुम्ही बघू शकता. हे बघा कशी छान पदर सुटलेत बघितलं का किती मस्त. हे बघा आपण बारीक बारीक असे कट केले ना की ते छान असे लेअरनी पदर सुटले जातात. हे बघा किती मस्त झाले बघितलं. तर आता आपण हे मीडियम टू लो असं आपण हे छानपैकी गुलाबी कलरवर तळून घेऊयात. तर हे बघा आपल्या ह्या असे छानपैकी तळून झालेल्या आहेत. किती सुंदर दिसतात बघितलं का. खूप मस्त दिसतात ह्या. मिनटं पण झाल्यात काढायची मी विसरले. हे बघा तर आता आपण ह्या अशा प्रकारे सगळ्या तळून घेऊयात. तर हे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या चंपाकळी तळून तयार आहेत आणि आपला पाक ही छान तयार आहे. तर पाक हा थोडासा कोमटच हवा. कोमटच पाक आपल्याला ह्या डीप करायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता हे आपण असे छानपैकी ह्याच्यामध्ये डीप करायच्या आहेत सगळ्या. आणि आता मी इथं छोटंसं हे बाऊल घेतलं आहे त्यामुळं मला आता 2-3 पार्टमध्येच हे डीप करावे लागणार आहे. तुम्ही एखादं मोठं भांडं घेतलं तर सगळ्या एकत्र तुम्ही करू शकता. तर हे बघा आता आपण 1-2च मिनटं हे लावता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ठेवायचं आहे आणि 1-2 मिनटानं त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत. अशा आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये छान अशा डीप करून आपण काढून घेऊया. हे बघा सगळ्या अशा आपल्या डीप करून झालेल्या आहेत. बघा किती सुंदर बघा बरं एकदम. बघा तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती सुंदर झाले की नाही. अगदी चाफ्याच्या फुलांसारखा आकार आलाय की नाही.
इतक्या मस्त झालेल्या आहेत ह्या, हे बघा. तर आता आपल्याला करायचं काय आहे, हे बघा. मी इथं पिस्ते होते ना, पिस्ते थोडेसे मी असे बारीक किसणीवर मी असे किसून घेतलेले आहेत आणि ते मी ह्याच्यामध्ये स्प्रेड करणार आहे. हे खूप सुंदर, खायला पण खूप छान लागतात आणि दिसायला पण तुम्ही बघूच शकता. इतक्या मस्त झालेल्या आहेत आपल्या ह्या चंपाकळी. तर आता आपण हे गणपती बाप्पांसाठी आपण ह्या तयार केलेल्या आहेत. त्यामुळे अगोदर नैवेद्य दाखवूया आणि मग याची टेस्ट बघूयात. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि तुम्ही नक्की करून बघा. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा. बाय.